कोपरगाव शहरातील अत्यंत गजबजलेल्या मेन रोडवर चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री धुमाकूळ घातलाय. खंदक नाल्याजवळील मधु वाईन्स आणि जिओ मार्ट ही दोन दुकानं फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. या धाडसी चोरीमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून मधु वाईन्स या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये एका चोरट्याच्या हालचाली कैद झाल्या असून त्याच्यासोबत इतरही साथीदार होते का याचा शोध पोलिसांनी घेण्याची गरज आहे. चोरट्यांनी अतिशय शिताफीनं ही चोरी केली आहे. चोरी करताना कोणी पाहू नये म्हणून चोरट्यानं शटरजवळ ड्रमला टेकून बोर्ड आडवा लावला आणि चोरी केली. गुरुवारी रात्री 1:30 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी मधुकर साखरे यांच्या मधु वाईन्सवर डल्ला मारला. कटरच्या सहाय्यानं शटरचे लॉक ब्रॅकेट कापून एका चोरट्यानं आत प्रवेश केला. ही सर्व दृश्ये दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तेथून चोरट्यानं गल्ल्यातील रोख रक्कम आणि महागड्या दारूच्या बाटल्या असा अंदाजे 1 ते 1.5 लाख रुपयांचा ऐवजही लंपास केलाय. तसेच मधु वाईन्स फोडल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा समोरीलच नरेंद्र क्षत्रिय आणि अभिजित मिश्रा यांच्या जिओ मार्ट या मोबाईल शॉपकडे वळवला. तेथे चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी अत्यंत हुशारीनं दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआरच काढून घेतला, जेणेकरून पुरावाच राहणार नाही. त्यानंतर दुकानातील 10 ते 12 हजार रुपयांची रोकड, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू असा अंदाजे 2.5 ते 3 लाखांचा ऐवज लंपास केला आहे. कोपरगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून गुन्हाही दाखल करण्यात आलाय. भरवस्तीतील दुकानं फोडल्याची माहिती मिळताच रात्रीच्या वेळी अनेक व्यापाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जर मुख्य रस्त्यावरील दुकानच सुरक्षित नसतील तर आम्ही व्यापार करायचा कसा, असा संतप्त सवाल व्यापारी विचारतायत. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीनं तपास करून चोरट्यांना बेड्या ठोकाव्यात अशी मागणी स्थानिक व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. मधु वाईन्सचे मालक साखरे आणि जिओचे मिश्रा यांनी याविषयी अधिक सांगितलं. आता 1 ते 3च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे. आत बाहेरून डायरेक्ट शटरची पट्टीच कट केलेली आहे आणि आतमध्ये महत्वाचा विषय म्हणजे तुम्ही बघा डीव्हीआरच गायब, डीव्हीआरच चोरांनी चोरून नेलेला आहे. त्याच्यामुळं आम्हालाही काही खुलासा होत नाही. पण आम्ही जे बघितलंय त्याच्यामध्ये काही स्मार्ट वॉच असतील, पॉवर बँक असतील किंवा इलेक्ट्रिक काही वस्तू, हेअर स्ट्रेटनर, हेअर ड्रायर या अशा वस्तू काही चोरी गेलेल्या आहे. त्याच्यानंतर कस्टमरचा एक मोबाईल होता सॅमसंग फोल्ड 7, तो जवळजवळ 1,80,000 ते 85,000 रुपयाचा मोबाईल आहे. तो पण इथं नाहीये, तो पण चोरी गेलेला आहे. आता हे एअर ड्रॉप्स आहे बोट कंपनीचे. त्याच्यानंतर एक साधारणतः 10 ते 15 हजार रुपये कॅश होती, ती पण चोरी गेलेली. अशा अजून बऱ्याचशा वस्तू आहे. आम्ही त्याचा बी शोध घेतोय, स्टॉक चेक करतोय किती अजून काय चोरीला गेलेलं आहे. तर मग पोलीस प्रशासनाने याच्यात आम्हाला मदत करावी, लवकरात लवकर चोराचा तपास करून ती कारवाई करावी. काय घटना घडली आज? काही नाही, पप्पा ना साधारणपणे टॉयलेटसाठी उठले असताना तर त्यांनी सहज कॅमेरे चेक केले मोबाईलवर. मोबाईलवर चेक केल्यानंतर त्यांना असं आढळलं की बाहेरच्या कॅमेऱ्यात कोणते ड्रम ठेवलाय, आडवा बोर्ड लावलेला आहे. तर पप्पांनी मला लगेच फोन केला. मी दुसऱ्या मिनिटात खाली आलो आणि खाली आल्यानंतर मी पाहिलं. मग आम्ही सगळं आवरलं. 15 मिनिटात इथं आलो तर बघितलं आमचं शटरचे ते तुटलेलं होतं, शटर तोडलेलं होतं. मग आम्ही शटरमधून आतमध्ये आलो तर सगळा माल इकडे तिकडे झालेला होता. कॅश वगैरे गायब आहे आणि 2-4 खंबे गेलेले आहे आणि बरंच ब्लॅक डॉगचे जे क्वार्टर होते ते पण गेलेले आहे. म्हणजे जो मागाचा जो मुद्देमाल आहे तो त्यांनी लंपास केलेला आहे. आणि काय झालं, मग नंतर आम्ही जस्ट व्हिडिओ शूटिंग पाहत होतो, रेकॉर्डिंग पाहत होतो. ते आम्हाला असा आडवा बोर्ड लावलेला तो जिओचा बोर्ड दिसला. मग तो मी म्हटलं अरे समोरच्या दुकानाचा जिओचा बोर्ड आहे. मग आम्ही इथं बसल्या बसल्या आम्हाला असं वाटलं समोर असेल बघ तो बोर्ड. आम्ही तिथं जाऊन पाहिलं तर ते सुद्धा शटर तोडलेलं होतं आडवा लावून. मग आम्हाला असं कळालं की समोरचं दुकान सुद्धा फोडले. मग आम्ही त्या मालकाला फोन करून तातडीने बोलवलं. मग तिथलं पण ते सगळं बघितलं काय नाही. तर त्यांचा जो डीव्हीआर गायब आहे वगैरे सगळं काय घटना घडली. आणि आपल्या इथं जी घटना घडली साधारणपणे तर त्यांनी हे जे सेटअप बसवला हा साधारणपणे 1:31 बसवला हा सगळा सेटअप. आणि तो दुकानात आला 2:10 आणि मोजून 3 मिनिटाच्या आत तो दुकानच्या बाहेर पडला. सगळं काही इथले कॅश घेऊन, इथला आपला मुद्देमाल जो असेल, माझा एक मोबाईल होता ड्रॉवरमध्ये दुकानचा तो गेलेला आहे. त्याच्यानंतर 4-5 खंबे गेलेले आहे. बरंचसं सगळं घेऊन तो 3ऱ्या मिनिटाला दुकानच्या बाहेर निघून गेला. आणि अशा प्रकारे त्यांनी ते सगळं घडवलंय. पोलिसांनी व्हिजिट केली, पोलिसांनी बघितलं सगळं.
तर ते म्हणे आता कंप्लेंट वगैरे देऊन होऊन जाईल समजा काय ते. बेट कोपरगाव शहर पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढत असून शहरातील रात्रीची गस्त वाढवण्याचीही गरज व्यक्त झाली आहे. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.